कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. प्रभू येशूच्या नावामध्ये आपल्या सर्वांना सलाम. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागरमध्ये मी सौस्मिता लमुवेल माने आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आजच्या मननाचा विषय आहे बंधू येशू. आजचा शास्त्रभाग आहे स्तोत्रसंहिता 22 ते 31 वचन आणि आजचे विशेष वचन आहे, ह्या कारणास्तव ख्रिस्ताला त्यांना बंधू म्हणावयाची लाज वाटत नाही. तो म्हणतो, मी आपल्या बंधूजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णीन, महामंडळात तुझे स्तवन करेन. इब्रिकरास पत्र याचा 2 अध्याय 11 आणि 12 वचन. आपण तारले गेलो आहोत म्हणून देवाच्या कुटुंबात आपले स्थान आहे. ही किती अद्भुत गोष्ट आहे. आपण येशू ख्रिस्ताचे बंधू आहोत. आपण देवाची मुले आहोत. आपण अब्राहमाचे खरे बीज आहोत. आम्हाला पुनरुत्थित तारणाऱ्याचे मरियेला उद्देशून उच्चारलेले शब्द आठवतात. माझ्या बांधवाकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता व तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव, त्याच्याकडे मी वर जातो. योहान 20 अध्याय 17 वचन. तारणामुळे येशू ख्रिस्ताबरोबर देवाच्या कुटुंबात पूर्णपणे प्रवेश करण्याकरिता ओळखपत्र मिळाले आहे. जो ख्रिस्त पित्याबरोबर आहे आणि पित्यासाठी आहे, तोच तारणामुळे आम्हाला प्राप्त झाला आहे. माझ्या पातकामुळे प्रभू येशूला वधस्तंभावर खेळण्यात आले, परंतु तारणाच्या देणगीमुळे मी ख्रिस्ताचा बंधू झालो आहे. पूर्वी मी माझा मार्ग धरून बहकून गेलो होतो. तेथे देव नव्हता आणि आशाही नव्हती, परंतु तारणाच्या देणगीमुळे माझे देवाच्या पवित्र कुटुंबात सदस्य म्हणून रोपण झाले आहे. जेव्हा विश्वासाच्या द्वारे तारण प्राप्त झाले, तेव्हा मी अब्राहमाचे खरे बीज झालो आणि अभिवचनाचे सुद्धा बीज झालो. माझ्या आत्म्याचे रक्षण केल्याबद्दल देवा, मी तुझे आभार मानतो. किती मोठा त्याग! जो निर्दोष, निष्कलंक, निष्पाप असा देवाचा पुत्र, त्याने आम्हाला बंधू म्हटले. पवित्र आणि अद्भुत परमेश्वराचे अगम्य प्रेम, ज्याने आम्हाला त्याची मुले म्हटले. आहा, केवढे अद्भुत तारण! येशू म्हणाला, मी तुझ्या नावाची कीर्ती वर्णीन.
त्यांचे मोठेपण आणि महामंडळात तुझे स्तवन करीन. मी त्याच्यावर माझा विश्वास टाकीन, त्याचे संरक्षण करीन. इब्रिकारास पत्र याचा 2 अध्याय 11 आणि 12 वचन. आशीर्वादित अधिकार. खरेच आम्ही कबुली देऊन हर्षाने म्हटले पाहिजे, परमेश्वर माझा पिता आहे, येशू माझा बंधू आहे, पवित्र आत्मा माझा मार्गदर्शक वाटाडे आहे, म्हणून मला भीती वाटणार नाही. एवढेच केवळ नव्हे तर येशूने जे मरणाऱ्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त केले. भीती आनंदाचा नाश करते, परंतु भीतीपासून सुटका मिळाल्यास आपण आनंद साजरा करण्यास मुक्त होतो. आता आम्हाला मरणाचे भय नाही किंवा भविष्यकाळाची चिंता नाही. दावीद आपल्याला स्तोत्र 23:4-6 मध्ये परमेश्वराच्या घरात असल्यावर जीवनाचा आनंद कसा असतो याचे स्पष्टीकरण देतो. मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टास भिणार नाही. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. देवाच्या लोकांकरता पृथ्वीवरचे हे जीवन म्हणजे सार्वकालिक जीवनाची चव अनुभवण्यासारखे आहे. येशूच्यामुळे आणि येशूमध्ये आमच्या गरजेपेक्षा जास्त आम्हाला मिळाले आहे. आपण प्रार्थना करू. आकाश आणि पृथ्वी यांचे उत्पन्न करते आमच्या प्रेमळ प्रभू, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव, धन्यवाद देते. होय प्रभू, तू खरोखर स्तुतीस पात्र आणि भयास योग्य आहे. देवबापा, आम्ही तुझे आभार मानतो आजच्या दिवसासाठी. हा दिवस तू तुझ्या केवळ दयेमुळं आणि कृपेमुळं तू आम्हाला दाखवलेला आहेस. प्रभू, आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी आभार मानतो की आमच्यासाठी तू आपल्या एकुलत्या एका मुलाला दिला आणि देवबापा वधस्तंभावर आमच्या पापांचं खेळणं झालं आणि प्रभू परमेश्वर पित्या आम्हाला तारण मिळालं आणि त्यामुळं तुझ्या कुटुंबात आमचं प्रवेश झालेला आहे. प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही धन्यवाद देतो की आमच्यासाठी तू ही तारणाची योजना केलेली आहेस आणि त्या तारणामुळं आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. देवबापा, ही गोष्ट आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये ठसवावी, आमच्या मनामध्ये ठसवावी आणि त्याप्रमाणे आम्ही वागावं यासाठी तू आम्हा सर्वांचा सहाय्य करता हो. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावानं मागते म्हणून ऐक बापा. आमेन.